स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक सुरू झाली। उद्या या निवडणुकीची सांगता सभा आहे आणि या सांगता सभेची तयारी सुरू झाली। मात्र ही निवडणूक चालू असतानाच बारामतीमध्ये वेध लागले ते 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीचे। 2029च्या विधानसभेची निवडणुकीची आत्ताच चर्चा बारामतीमध्ये का होऊ लागली, तर याच्यात सगळ्यात महत्त्वाची काय कारणं आहेत। महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अर्थात त्या उमेदवार होत्याच। मात्र ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले। मात्र काही अपक्षांनी ही निवडणूक अपक्षांचे फॉर्म राहिल्यामुळे ही निवडणूक आता होणार आहे, त्याच्यासाठी मतदान होत आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आता बारामतीमध्ये एक नव्यानं चर्चा रंगते की 2026ची म्हणजे आत्ताची जी निवडणूक आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना कल देणारी ठरेल। मात्र 2029च्या दृष्टीनं काही लोकांनी तयारी सुरू केली आहे। अर्थात मला हे सांगायचं आहे की 2029ला बारामतीच्या विधानसभेवरती नेमका कोणाचा डोळा आहे आणि नेमकं काय काय राजकारण घडणार, कुटुंबातील मतभेद समोर येणार का, इतर पक्ष बारामतीवरती डोळा ठेवून बारामती काबीज करायचा प्रयत्न करणार, या सर्वच विषयांवरती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा। सगळ्यात महत्त्वाचं, बारामतीवर डोळा कोणाचा हा प्रश्न का निर्माण झालाय, तर आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्याच्या नंतरच्या काही घटना ह्या थोड्याशा एकदा समोर आणाव्या लागतील। झालं असं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं, त्यांचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला। शपथविधी झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, शपथविधीच्या दिवशीच शपथ होण्याच्या आधी शरद पवार यांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या शपथविधीबद्दल मला काही माहीत नाही। सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की ह्या शपथविधीबद्दल कौटुंबिक सलोखा जो आहे किंवा जे पवार फॅमिली असं सांगते की राजकारण वेगळं आहे आणि कुटुंब वेगळं आहे, मात्र कुटुंबाची या विषयामध्ये विसंगती दिसून आली। पवार साहेबांनी हे स्टेटमेंट केलं आणि दुसऱ्या बाजूला शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांनी मात्र पहिल्या दिवसापासून सांगायला सुरुवात केली, अजितदादांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे। म्हणजे काय, तर अजितदादांचं स्वप्न होतं पक्षाचं विलिनीकरण, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गटाचं एकत्रीकरण आणि त्याच्यातून संपूर्ण पक्ष पुन्हा एकत्र आणायचा, असं अजित पवारांचं स्वप्न होतं। अशा प्रकारचा दावा रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी केला। दरम्यानच्या काळामध्ये असं न घडता किंवा पवार कुटुंबातल्या कुठल्याच सदस्याला न जुमानता सुनेत्रा पवार यांनी शपथविधी घेतला। सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री झाल्या। याच्यामुळं घडलं काय, तर जे विलिनीकरणाची चर्चा चालू होती, असा जी काही चर्चा होती, या चर्चेतून असं लक्षात आलं की हा मुद्दा बाजूला पडला गेला। मग आता मूळ राष्ट्रवादी, आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याच्यानंतर शरद पवारांनी पुन्हा नव्यानं पक्ष काढला, पुन्हा एकदा विधानसभा लोकसभा लढले गेले आणि बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या। दरम्यानच्या काळामध्ये बारामतीतून म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या नेत्याचं वजन आहे, ज्या नेत्याकडे बघून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या पद्धतीनं कार्य करत होती, त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं। आता हे निधन झाल्याच्यामुळं म्हणजे आपल्याला माहिती आहे की सरदार गेला आणि त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असलेले जे सैनिक आहेत ते थोडेसे सैरावैरा झाले। मात्र याच दरम्यानच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांनी धाडस दाखवलं। सुनेत्रा पवारांनी धाडस दाखवलं, त्याच्याबरोबर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला। त्याच्यामुळे जे पक्ष एकत्र करून, पक्षाचं एकत्रीकरण करून जे पक्ष ताब्यात घेण्याचं पवार कुटुंबाचं जे इतर पवार कुटुंबाचं जे स्वप्न होतं ते धुळीस मिळालं। आता झालं काय, मुद्द्यावरती येतो। 2029ला रोहित पवार यांना जर आपण पाहिलं तर भले ते 2 वेळा निवडून आलेत कर्जत जामखेडमधून, मात्र आता 2024च्या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांचं मताधिक्य पाहिलं तर सध्या रोहित पवार यांच्यासाठी कर्जत जामखेड हे टेन्शनचंच आहे। आता रोहित पवारांचं एक स्टेटमेंट मी तुम्हाला आठवणीत आणून देतो। अगदी 4 दिवसापूर्वी त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस बारामतीमध्ये आता ते प्रचार करतायत त्यावेळेस रोहित पवारांनी असं म्हटलं की पवारांची तिसरी पिढी बारामतीत लुडबुड का करत नव्हती किंवा आम्ही का लुडबुड करत नव्हतो, तर अजितदादा होते, सुप्रियाताई होत्या, म्हणून आम्ही कधी लक्ष घालत नव्हतो। याचा सरळ अर्थ असा आहे की रोहित पवार या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर बारामतीमध्ये लक्ष घालायला सुरुवात करतील।
बारामती ही दोन नेत्यांची ओळखली जाते, एक शरद पवार आणि दुसरे अजितदादा पवार. मग ह्या गोष्टीचा फायदा घेतला जाईल. अजितदादा पवार हे अस्तित्वात नाहीत तर मग आता बारामती पवारसाहेबांच्या विचारांच्या ताब्यात दिली पाहिजे असा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. आणि 2029ला रोहित पवार हे बारामतीतून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या बाजूला आपल्याला हे देखील माहीत आहे की 2024ची जी निवडणूक झालेली होती त्या 2024च्या या निवडणुकीमध्ये स्थानिक लढाई आपल्याला पाहायला मिळाली होती की अजितदादांच्या विरोधामध्ये योगेंद्र पवार जे दादांचे सख्खे पुतणे होते त्यांनी पाय रोवलेले होते आणि योगेंद्र पवारांनी देखील खूप मोठी ताकद लावलेली होती. त्याच्यामुळं आता योगेंद्र पवारसुद्धा काय भूमिका घेतील 2029ला हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना बारामतीसारखं विकसित शहर, बारामती हे राजकीय केंद्रबिंदू आहे, राजकीय पंढरी आहे आणि बारामतीतून विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हालतात. अशा वेळेस भाजप शांत बसेल असं वाटत नाही. भले आता सहानुभूतीची लाट आहे, 2026ची निवडणूक महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार लढत असल्या तरी भाजप देखील 2029ला स्वबळावरती लढू शकतं अशा प्रकारची ही चर्चा आहे. त्याच्यामुळं बारामती हे एक महत्त्वाचं केंद्रस्थान आहे की जिथं 2029ला खूप मोठ्या घडामोडी होऊ शकतात. ह्या सर्वच लोकांच्या म्हणजे रोहित पवार, योगेंद्र पवार आणि भाजप यांचा देखील बारामतीमध्ये डोळा असू शकतो. 2029ला हे लोक सर्वच पद्धतीनं आपापली ताकद लावू शकतात आणि त्याच्यामुळं बारामती जे एकेकाळी बारामती महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू होतं तिथं सरदार गमावल्यामुळं आता इथं वेगवेगळ्या पक्षांचा, वेगवेगळ्या नेत्यांचा दावा होऊ शकतो आणि त्यामुळं 2029ची निवडणूक ही बारामतीची सगळ्यात चुरशीची निवडणूक ठरू शकते. तुम्हाला देखील माझ्या या विश्लेषणाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा.